केस पांढरे होण्याची कारणे, केस पांढरे का होतात, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. केस पांढरे होण्याची अनेक कारणं आहेत. अनेक कारणामुळे केस आपली पांढरे होतात. जसं वाढतं वय, जास्त ताणतणाव, पोषक तत्वाची कमी, तसेच अति ताण तणाव, तसेच अनुवंशिकता, तसेच धूम्रपान व्यसन, आणि तसेच थायरॉईड, तसेच रासायनिक उत्पादनाचा वापर. या अनेक कारणामुळे केस पांढरे होतात. म्हणून केस पांढरे होऊ नये, केस काळेच राहावे म्हणून याची काळजी घेणं आवश्यक आहे. वाढत्या वयामुळे केस पांढरे होतात. कारण जसा मनुष्याचा जन्म होतो तसं त्याचा मृत्यूसुद्धा होत असतो. आणि म्हणून तो लहान असतो, लहानाचं मोठं होतो, जवान होतो, आणि नंतर त्याची कालांतराने अवयव हळूहळू कमजोर होतात, अशक्त होतात, आणि त्याचा कल मग नंतर म्हातारपणाकडे लागतो आणि त्याला म्हातारपण येतं. आणि त्यामुळे त्याचे अवयव नाजूक होतात. आणि या वाढत्या वयामुळे, या म्हातारपणामुळे केस पांढरे होतात. त्यातले रंगद्रव्य हे पांढरे पडते, म्हणून केस पांढरे होतात. म्हणून वयाप्रमाणे वय झाल्यामुळे केस पांढरे होतात. केसांच्या मुळामधील मेलेनिन रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी कमकुवत होतात, त्यामुळे केस पांढरे होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण जे रंगद्रव्य असतं, मेलेनिन जे रंगद्रव्य तयार करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या कमकुवत होतात, आणि त्यामुळे आपले केस पांढरे होतात. अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्स. जर तुमच्या आईवडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील तर तुमचेही केस कमी वयात पांढरे होण्याची शक्यता असते. म्हणजे ही अनुवंशिकता आहे. म्हणजे तुमच्या आईवडिलांचे केस जर लवकर पांढरे झाले असतील तर तुमचेही केस, म्हणजे लेकरांचेही केस कमी वयात पांढरे होण्याची शक्यता दाट असते. तसेच पोषक तत्वाच्या कमीमुळे सुद्धा केस पांढरे होतात. शरीरात व्हिटॅमिन तसेच डी, ई, लोह, तांबे आणि झिंकची कमतरता असल्यास केस लवकरच पांढरे होऊ शकतात. अशा प्रकारे पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे सुद्धा केस पांढरे होतात. म्हणून याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून पोषक असलेला आहार, प्रथिने असलेला आहार आपण घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीराला पोषक असेल असा आहार घेतला पाहिजे. म्हणजे आपलं केस पांढरे होणार नाही. म्हणजे आपल्या केसांना पोषक तत्व मिळाली पाहिजे. अति ताणतणाव किंवा मानसिक ताणतणावामुळे सुद्धा केसांच्या रंगद्रव्य उत्पादनावर परिणाम होतो, आणि त्यामुळे केस पांढरे होतात. म्हणून जास्त ताण घेऊ नका. जास्त ताण घेतल्यामुळे, जास्त टेन्शन घेतल्यामुळे, अतिताण घेतल्यामुळे, जास्त विचार केल्यामुळे, कुठल्याही बाबीचा जास्त ताण घेतल्यामुळे, अतिविचार केल्यामुळे, नेहमी राग क्रोध केल्यामुळे केस पांढरे होतात. म्हणून जास्त ताण घेऊ नका. आनंदी राहा, प्रसन्न राहा, मजेत राहा. तसेच धूम्रपानामुळे सुद्धा केस पांढरे होतात. म्हणून धूम्रपान करू नका. कोणत्याही प्रकारचं धूम्रपान करू नका, व्यसन करू नका. म्हणून दारू, मटेरियल, या पुड्या, या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं धूम्रपान या व्यसन करू नका. कारण धूम्रपान केल्याने, व्यसन केल्याने केस पांढरे होतात. म्हणून धूम्रपान करू नका. धूम्रपानामुळे शरीरात फ्री रॅडिकल्स वाढतात, जे केसांच्या पेशींना इजा करून केस लवकर पांढरे होतात. म्हणून धूम्रपान करू नका.
कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये. त्याच्यानंतर थायरॉईड व आजार. थायरॉईडची समस्या किंवा आजारपणामुळे सुद्धा केस पांढरे होऊ शकतात. तसेच रासायनिक उत्पादनामुळे सुद्धा केस पांढरे होतात. म्हणून रासायनिक उत्पादने टाळा. जसं शॅम्पू, हेअर डाय आणि गरम साधनाचा वापर यामुळे सुद्धा केसाचं पोषण कमी होतं आणि केस पांढरे होतात. म्हणून केमिकल असलेले शॅम्पू, हेअर डाय आणि गरम साधनाचा वापर यामुळे केसांचं पोषण कमी होतं आणि केस पांढरे होतात. अशा प्रकारे अनेक कारणामुळे केस पांढरे होतात. म्हणून काळजी घ्या, चांगली काळजी घ्या. केस पांढरे होऊ नये यासाठी काळजी घ्या.